घडलं होतं नेमकं? या भारतीय जनता पार्टीवाल्यांना मी सांगू इच्छितो की अनिल देशमुखावर तुम्ही गोटे मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही. अनिल देशमुख मरणार नाही आणि आम्ही लोक तुम्हाला सोडणारही नाही, एवढंच सांगतो. मैं भारतीय जनता पार्टी वालों को इतना ही बताना चाहता हूं कि मेरे को पत्थर मारो या गोली मारो, अनिल देशमुख मरेगा नहीं. और आपको सबक सिखाए बगैर हम रहेंगे नहीं. सिंपतीचं राजकारण करण्यामध्ये आपण स्टंट किया है. शॉट घे शॉट बनाए. हल्ला झाला होता. आज उपचार घेतल्यानंतर अनिल देशमुख हे घरी निघालेत. यावेळेला त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की माझ्यावर दगड घाला किंवा गोळ्या घाला, मी मरणार नाही आणि मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे. कालही डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी असं म्हटलं होतं की भाजपच्याच कार्यकर्त्यांनी हा प्राणघातक हल्ला माझ्यावर केला आणि आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आपण पुन्हा एकदा ऐकूयात. आपण पाहतो आहोत अनिल देशमुख आता दवाखान्यातून घरी निघालेले आहेत, पण माध्यमांशी बोलताना त्यांनी बाकी काहीही बोलण्यास नकार दिला. त्यांना पुन्हा पुन्हा विचारण्यात आलं हा हल्ला झाला कसा, काय नेमकं झालं त्यावेळेला, पण याबद्दल काहीही न बोलता त्यांनी भाजपला इशारा दिला आहे.